पार्टी एन्जॉय करताय ना? काही हवं असेल तर सांगा. अगं बाई, तुम्ही इथे काय करताय? चला. अरे हा, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? विशाखा मॅडम, त्यांना माहिती आहे आपला मुलगा जिवंत आहे. वसू विधवा नाही, बेहोशी आहे. आपण हे सत्य विशाखाबाईने ठाकूरांना सांगायच्या आधी आपणच सांगायला हवं का? तुला काय वाटतं? हो, बोला. मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. काय झालंय? काही टेन्शन आहे का? आपण बाजूला जाऊन बोलूयात का? हो, चालेल ना. ये. नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? तसं काही विशेष नाहीये. म्हणजे आम्हाला हेच विचारायचं होतं की शिनमोनीसाठी आम्ही गिफ्ट आणलंय ना, ते नेमकं कधी द्यायचं त्यांना? तुम्ही त्याचं इतकं टेन्शन घेताय? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मुली तुमच्याकडनं गिफ्ट घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाहीये. आता तिकडे केक वाटताय, त्यानंतर द्या. हा, मी आलेच. बरं. अहो, खरं सांगायचं नाहीये का? तुमचा विचार बदललाय का? अगं विशाखा काही बोलली नाहीये ना, मग आपण त्यांना आत्ताच आमचा मुलगा गेलेला नाहीये असं सांगून त्यांच्या या आनंदाच्या क्षणावर विरजण का टाकायचं? का त्यांचा विरस करायचा आपण? भाऊ, पण आज आपल्याला कळलंय ना, सत्य कधीही बाहेर येऊ शकतं. नाही, ते बाहेर यायचं असेल ना तर ते वसुंधराच्या लग्नानंतर यायला हवं. म्हणजे मग जयश्री मॅडमना कळेल ना की आपण नेमकं खोटं का बोललो होतो ते. वसू तिच्या संसारात असेल, तिने सगळ्यांची मनं जिंकलेली असतील आणि मग जयश्रीताई सुद्धा तिला सांभाळून घेतील. त्यांनाही समजेल सगळं. हो, पण ही फसवणूक आहे. असेल, पण या फसवणीमागची आपली भावना आहे ना, ही प्रामाणिक आहे, चांगुलपणाची आहे. आणि वसई आयुष्यात फसलेलीच नाही ना. बोला ना, काय बोलायचं होतं? त्या मगाशी स्टेजवर आल्या होत्या ज्यांच्या हातामध्ये माईक होता, त्यांना तुम्ही कसे ओळखता? म्हणजे तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? कोण? विशाखा मावशी? हो. विशाखा मावशी म्हणजे माझ्या आईची खूप जुनी मैत्रीण आहे. इनफॅक्ट दे आर लाईक फॅमिली फ्रेंड्स. म्हणजे त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली खूप आधीपासून ओळखतो एकमेकांना. का म्हणजे त्यांचं काय झालं? त्यांची आणि माझी याआधी सुद्धा भेट झाली होती, पण त्यावेळेला त्यांनी माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. कसला गैरसमज? त्या पिंकीच्या लग्नात आल्या होत्या आणि पिंकीचे बाबा त्यांच्याकडे काम करतात. या राईट. विशाखा मावशी आली होती त्या लग्नात. आणि तेव्हा त्यांनी त्या लग्नात मला पाहिलं. आजी आजोबा, तुम्ही इथे काय करताय? केक नकोय का तुम्हाला? हे घ्या. घ्या घ्या घ्या. त्याची नोंद खूप खादार आहे. सगळ्या केक स्वतःच संपून टाकतील. त्याआधी घेऊन आलाय. घ्या घ्या. नको बा, तुला आवडतो ना, तूच खा केक. तुम्ही खाल्ला असता, पण हा खास तुमच्यासाठी आणलाय. आजी, पण तू म्हणत असेल तर खातो मी. साय, आवडला ना? थांबा, मी आणतो ना. हे बनी, हे बघ, तुझ्या आईला बोलवून घे. तिला ना वाईट सवय, आजूबाजूला जेवणाचा ढीग असेल ना तरी सुद्धा ती उपाशीच राहील.
ती बाबा बरोबर वरती गेली आहे. कशासाठी? मला काय माहित. अहो एरवी आकाश रावांचं नाव ऐकलं तरी लांब पडते. बोलता बोलता बोलून गेले की मी डिवोर्स आहे तर ही आणि आपण खोटं बोललो हेही माहिती नाहीये तिला. सुशीला, अगं बसून आकाशरावनं सगळं खरं सांगितलं तर म्हणजे तिला खोटं बोलायची सवय नाहीये ना. बनी, हे बनी, बनी. त्यांचा गैरसमज झाला होता की माझं याआधी कधीच लग्न झालेलंच नाहीये आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली बांगडी माझ्या हातात घातली. त्यांना मला त्यांची सून करून घ्यायचं होतं. पण मग त्यांना कळलं की बनी माझा मुलगा आहे आणि माझा डिवोर्स झालाय. आई बाबा, आई बाबा, तुम्ही इथे काय करताय? चला ना, मला चेनू म्हणून गिफ्ट द्यायचे आहेत. बनी, आम्ही महत्वाचं बोलतोय, नंतर ये. हा, गिफ्ट देण्यापेक्षा अजून काय महत्वाचं आहे? चला ना, मी स्वतः त्यांच्यासाठी गिफ्ट सिलेक्ट केलंय. आता सर्वांच्या गिफ्ट मध्ये ते हरवून जायला नको ना. चल ना, चल ना, चल ना. बनी बनी, तुम्ही प्लीज काळजी करू नका. विशाखा मावशी जरी आईची जुनी मैत्रीण असली तरी तिचा स्वभाव आम्हाला चांगलाच माहिती आहे. आणि त्यांना जरी काही गैरसमज झाला असेल तर आय एम शुअर तो दूर झाला आहे. कारण नाहीतर इतक्या लोकांसमोर त्यांनी तुमचं एवढं कौतुक केलंच नसतं. विशाखा मावशी सहसा कोणाचं कौतुक करत नाही. आणि मुळात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काही गैरसमज जरी असले तरी आमचं तुमच्याबद्दलचं मत बदलणार नाही. ए, चल ना. ऐका, तुम्ही प्लीज निश्चिंत राहा, काही टेन्शन घेऊ नका. चला, चला. पण हॅपी बर्थडे Thank you. चिरू मनू, किती गोड दिसताय. Thank you. Happy birthday, चिनू मनू. Thank you. मला माहितीये तुम्ही सतत फोनवर गेम खेळत असतात, सतत टाइमपास करत असतात. पण तुला कसं कळलं की आम्ही मोबाईलवरती असतो ते? कारण की मी आणि आई जेव्हा पण बाबाला फोन करतो तेव्हा तुम्हीच फोन उचलतात. मग म्हणून ही तुमची बॅड हॅबिट सोडवण्यासाठी मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. थँक्यू. मनू, हे तुझ्यासाठी. चिनू, हे तुझ्यासाठी. हे बघा, आता मी इकडे येणार ना राहिला. मग आपण एक साथ खेळूया, एक साथ कलरिंग करूया. चालेल? चांगलं गिफ्ट शोधलंय बनीने. काय रे, काय ग? काय चाललं होतं? हा? चाललं काय होतं? विशाखा आणि तिची मुलगी, त्यांच्याबरोबर एकदम घनिष्ठ संबंध आहेत वाटतं तुझे. म्हणजे मैत्रीणच आहे की आणखीन काही? नाही, अगदी बाहेरपर्यंत सोडायला आलातच म्हणून विचारलं रे. हा, काय बोल ना. तुला बरं माहिती. म्हणजे घरात सगळीकडे लक्ष असतं माझं. माझ्यापासून नाही लपवू शकणार तू काही. बोल ना. काय लपवत होतास?
सांग ना. त्यात लपवायचं काय आत्या? सगळ्यांसमोर गेलो ना मी सोडायला. लपवायचं काय त्यात? हो माझ्यासमोर नाही चालणार आहे आगाऊपणा. मी बघितलं ना कशा मिठ्या मारत होत्या तुम्ही एकमेकांना आणि ते सगळ्यांसमोर. आवडली आहे ना तुला ती तनया? ओ सॉरी तनया, तुला आवडली आहे ना? सांग. अखिल काका थँक्यू हा. आईने तुला थँक्यू सांगितलंय विशाखा आजीला बाहेर सोडायला आल्याबद्दल. अवनीनी सांगितलं? खरं सांग. हो ग, ते ना डिनर न करताच चालले होते ना, म्हणून आईनेच अखिल काकाला बाहेर पाठवलं होतं सगळं ओके आहे का बघायला. ओके ना सगळं? हा म्हणजे सकाळपासून मी आईने सांगितलेली वहिनीने सांगितलेली कामं करतोय. हो मग ए चल चल, आईने तुला अजून एक काम सांगितलंय. चल 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 पटकन चल 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 चल. आकाशराव, कार्यक्रम खूपच छान झाला आणि तुमची जंगल थीम केवळ अप्रतिम. अर्थात तुमचा हातखंडा आहे त्यात. खूप छान झालं पण सगळं. थँक्यू. आकाशराव, एक मिनिटात आलं. काका तुम्हाला सरबत आणते, थांबा. अगं, कशाला नको अहो, आता. आणते. सुशीला, आणखी काही घडायच्यात आपल्याला इथून निघायला हवं. उशीला सांग, आपण निघतोय म्हणून. सांग. बघितली ना माझ्या आईची कला, जोडली की नाही बाहुली? आता या बाहुलीशी नीट खेळायचं, भांडायचं नाही. हा बनी दोघींना शिस्त लावणार आहे. बसू, चला निघूया. हे काय लगेच निघताय? बर्थडे मुळे तुमच्याशी नीट धड बोलताही आलं नाहीये. थांबले असताना. नाही, येऊ ना परत गप्पा मारायला, पण आता निघायला हवं. चल बनी. आई 2 मिनिट. वहिनी किचन. हा इकडे. काही हवंय का? हो. ये मी दाखवते. वसुंधरा, काय हवंय मला सांग, मी देते. मीठ? अगं बाई, पण तुला कसं लगेच मिळालं ग? नाही म्हणजे जशी काय तू या किचन मध्ये या आधी पण वावरलीयस, असं पहिल्या झटक्यात मीठ काढल्यास आणि आता मोहरी सुद्धा. वा, या किचन मध्ये तू इतकी रुळलीयस हे बघून मला असं वाटतंय की आता लग्नानंतर काही खरं नाही. असं काही नाहीये. खरं तर मीठ आणि मोहरी साधारणपणे बायका किचनमध्ये कुठे ठेवतात हे प्रत्येक बाईला माहीतच असतं की. मोहरी मिसळण्याच्या भांड्यात असतात आणि मीठ मातीच्या, त्यामुळे सादळत नाही ना ते. सुग्रणेस तर. नाही, आई आहे. स्वयंपाक करायला आधी आवडत नव्हतं मला, इंटरेस्टही नव्हता फार, पण मग बनीच्या आवडीनिवडी पुरवता पुरवता शिकले सगळं. पण खरी कसरत चिनूमनूच्या आवडीनिवडी पुरवणं आहे बाबा. त्यांना पास्ता आवडतो पण त्याच्यामध्ये सॉस आवडत, आणि राईस बॉल्स हवे असतात पण त्याच्यामध्ये बटाटा लागतो. अशा एक एक फरमाईशी असतात. लग्न करून आलीस ना की मग समजेल तुला. तुम्ही सगळे का घाबरता एवढं त्यांना? एवढ्याशाच तर आहेत दोघी. एवढ्याशा? समजेल समजेल तुला पण. अगं पण करतेस काय मला ते तरी अगं सांग तर, काय करतेस? भास्कर दादा, तो सोफा इथे आणून ठेवा ना प्लीज. अगं नाही म्हणजे गिफ्ट दिलंस ना, मग हे काय वेगळं? आई, वेगळं काहीच नाहीये, फक्त दुष्ट काढायची मुलींची. आल्याची, गेल्याची, भूताखेताची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, नातेवाईकांची कोणाची नजर नको लागायला. थू 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 थू. अगं बाई, तुला ह्याच्यासाठी हवी होती तर मीठ मोहरी. हा, सगळे मुलींचं खूप कौतुक करत होते, प्रिन्सेस प्रिन्सेस म्हणून हात पण मारत होते. म्हटलं दुष्ट काढूयात. तू जशी मुलींची दृष्ट काढतेस ना, तशी तुझी दृष्ट काढायला हवी. आम्ही जसा विचार केला होता ना की मुलींची आई कशी असायला हवी, मुलींसोबत ती कशी राहायला हवी, तिने कसं प्रेम द्यायला हवं, त्यापेक्षा जास्त प्रेम देतेस तू मुलींना. खरंच तुझी दृष्ट काढायला हवी ग. मी आलेच हे बाहेर टाक.
चला माधवराव, येतो आम्ही. येशील येतो. कार्यक्रम खूप छान झाला बरं का. हं? चला येतो. चल. बनी चल बाळा, नंतर ये परत खेळायला. हं? आकाशराव, मुलींना घेऊन या हा घरी. हो नक्की. बाबा आमच्या सोबत चल ना. तो काय येईल, तो तर इथे राहतो आमच्या सोबत. आकाशराव, तुम्ही आमच्या बनीचं भलतंच मन जिंकलंयत. हा अरे मी आलो असतो, पण आता परत लाईट गेली आणि चिरू म्हणून घाबरले तर मला थांबावं लागेल ना. ठीक आहे. चल. काय काही नाही बघितलंस ना. हा चल चल सोडून होतं. आई चिनू मनू किती खुश होता ना ग. हो ना, पार्टी छान झाली. बाई, या मोठ्या लोकांच्या पार्ट्या ना आपल्या लग्नापेक्षाही मोठ्या असतात. हं? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या विशाखा बालेकरची आणि ठाकूर कुटुंबाची ओळख कशी काय निघाली. कसं आहे ना, या सगळ्या मोठ्या लोकांच्या एकमेकांशी ओळखी असतात. म्हणजे त्यांचे एकमेकांशी व्यावसायिक संबंध असतात आणि त्यांना पैशाचा खूपच रुबाब असतो. पण आपले जावई बापू नाही येतात तसे, एकदम साधेत. हो बरोबर झालं ना, तुझं जावई बापू पुराण सुरू झालं. काय करायचं आहे तुझं. पण खरंच बाबा, त्या बाई आपल्याला इतक्या सहजासहजी सोडतील असं वाटलं नव्हतं मला. तुला नेमकं काय म्हणायचंय? ते म्हणजे 2-3 वेळा त्या भेटल्या आपल्याला आणि प्रत्येक वेळी फक्त भांडणच झालंय. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपला अपमान करण्याचाच प्रयत्न केला. ह्यावेळेला पण अपमान करतात की काय असंच वाटलं मला. हे होय, आम्हाला वाटलं. काय वाटलं. हेच की त्या मॅडम आपल्याविषयी खोटं नाटक काहीतरी सांगते. मॅडम काय मॅडम बाबा, तुम्ही पण ना उगाच कोणालाही डोक्यावर चढवू नका बरं. बरं झालं त्या बाईला अक्कल आली. पण मी आकाशना सगळं क्लिअर सांगितलंय. नाही म्हणजे गैरसमज नको ना काही. म्हणजे नेमकं काय सांगितलंयस तू? हेच की त्या बाई पिंकीच्या लग्नात आल्या होत्या तेव्हा त्यांना खूप मोठा गैरसमज झाला होता आणि त्यांनी किती तमाशा केला. बरं जाऊ दे, सोडा ते सगळं. सगळेच खूप दमलेत, नको हा विषय. आले मी बनीला बघतेस. काय ग, नेमकं काय झालं? टेन्शनने ना माझं डोकं भणमणायला लागलं. या बाईने असं का केलं असेल. नाही म्हणजे वसूला काही माहिती नाहीये, पण या बाईंना तर माहितीये ना आपण खोटं बोलतोय. मग यांनी सगळ्यांना सत्य का नसेल सांगितलं. त्यांच्या डोक्यात त्यापेक्षा मोठा प्लान तर नसेल ना काही. आपल्यामुळे ना वसूचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको. आपण उद्याच जाऊया आणि बोलूया त्यांच्याशी. पण आपण नेमकं काय बोलणार आहोत त्यांच्याशी? नाही म्हणजे त्यांनी हे सत्य कुणालाही सांगू नये यासाठी वेळ पडली तर मी त्यांचे पायही धरीन. अगदी बरोबर बोलतेस तू. वसूच्या भल्यासाठी आपण काहीही करू. तू म्हणतेस ना, तर उद्या आपण त्यांना भेटायला जाऊया. डिवोर्स झाला म्हणजे आयुष्यावर एक काळा डाग पडला असं मानतात तुमच्यासारखे लोक. खरं तर वसुंधरा यांची सून आहे. त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्याने इतका जीव लावला तिच्यावर की ते तिचे आई वडीलच होऊन बसले. मॅडम, तुम्हाला भेटायला रानाडे म्हणून कोणीतरी आले आहेत. कितीदा सांगितलंय, पूर्ण नाव विचारत जा. वसुंधराचे आई बाबा अशी ओळख त्यांनी सांगितली. आले नाक घासायला.
माणसाने माज करावा, पण आपण कुणासमोर माज करतोय याचं भान असावं. नाही तर मग यावं लागतं असं नाक घासायला. आणि यांनी तर यायलाच हवं. मम्मा आता काय करणार आहेस तू? मज्जा बघच. आले बघ.